उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या आज 4 सभा होणार। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघरमध्ये आज शिंदेंचा दौरा। उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी। अनगर नगरपंचायतीच्या अर्ज बाद झाल्या संदर्भात याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी। पुसदमध्ये युती नसताना भाजप नेत्याचे राष्ट्रवादी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ व्हायरल। चिखलदऱ्यात मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध विजय, तर मंत्री महाजनांच्या पत्नीचाही बिनविरोध विजय। यामध्ये कुछ तो गडबड है, विरोधकांकडून शंका व्यक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर। जालन्यातील परतूरमध्ये अजित पवारांची प्रचार सभा। अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात। कारची अनेक दुचाकींना धडक, 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। उमेदवार किरण चौबे जखमी। अर्णव खेरे आत्महत्या प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना सद्बुद्धी द्या। अमित साठम शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी करणार प्रार्थना। हिंदी मराठी असा भेद निर्माण करण्याचा मवियाचा प्रयत्न सुरू। मुंबईचा महापौर हिंदू हवा की नको हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं। केशव उपाध्ये यांची ट्विट करत टीका। मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार भाग्यश्री जैन यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे। मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये आता महायुतीतच शिवसेना विरुद्ध भाजप अशी होणार लढत। अमरावतीच्या शिराळ्यात कृषी मेळावा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मेळाव्याला उपस्थिती। शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार। आमदार खासदार कार्यालयात आल्यास उठून उभे राहा। अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी फोनवर नम्रपणे बोलावे। फडणवीस सरकारचा अधिकाऱ्यांसाठी नवा GR। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश। भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण। खासदार श्रीकांत शिंदेंनी केली पीडित कुटुंबियांची विचारपूस। त्यांच्याशी संवाद साधत दिला दिलासा। ESIC रुग्णालयांसाठी आता सरकारी जमिनी विनामूल्य देणार। महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी। दादर शिवाजी पार्क येथील स्मारकाचं 50% बांधकाम पूर्ण। पुढील टप्प्यात स्मारकाचं सुशोभीकरण करण्यात येणार। अभिजित पाटलांचा पराभव करण्यासाठी सगळी ताकद लावू। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा अभिजित पाटलांना गर्भित इशारा। माढ्यातलं राजकीय वातावरण तापलं। मालेगावात चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजनांचा संताप। आरोपीला सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, गिरीश महाजन यांची मागणी। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीत तर ठाकरे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या अमरावती जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात युवक काँग्रेसची बॅनरबाजी। शेतकरी मरत आहे, सत्ता मजेत, हेच का तुमचे विकासाचे मॉडेल, अशा आशयाचे बॅनर। आम्ही काँग्रेस सोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, पण रवी राणा आणि नवनीत राणाला भाजप फेकून देईल हे मात्र निश्चित। रवी राणांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूरांचा पलटवार। ठाण्यात भाजप शिवसेनेमध्ये राडा। भाजपाच्या माजी नगरसेवकानं कानशिलात लगावल्याने वाद। भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात काँग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न। आंदोलन करण्याआधीच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आक्रमक। अमरावतीमध्ये संजय घोडकेंची दादागिरी सुरू। यशोमती ठाकूर यांची टीका। मुंढवा जमीन प्रकरणी 2 दिवसांपूर्वी शीतल तेजवानी सोबत तहसीलदार सूर्यकांत येवलेंची चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेत येवलेंचे स्टेटमेंट नोंदवले। बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती ही संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध। शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार। नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतील। आमदार सत्यजित तांबेंनी व्यक्त केला विश्वास।
जळगावातील 16 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 77 नगराध्यक्ष आणि 1555 नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात। भुसावळ नगर परिषदेत सर्वाधिक 247 नगरसेवक पदाचे उमेदवार। अमरावती नगराध्यक्ष पदासाठी 78 आणि नगरसेवकासाठी 1336 उमेदवार रिंगणात। 26 तारखेला होणार चिन्ह वाटप। अर्ज बाद झाल्याने 7 उमेदवारांची न्यायालयात धाव। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची सेंचुरी। निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या 100 नगरसेवकांची तर 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। मुंबईत 12 लाख नव्या मतदारांची नोंद। 5 डिसेंबरला होणार अंतिम यादी जाहीर। 9 वर्षात 12 लाख मतदार वाढल्याचं समोर। जामनेर नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 3 उमेदवार बिनविरोध। निवडणुकीमध्ये 15 जागांवर होणार लढत। गडचिरोलीत नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपमधील बंडखोरी टळली। नाराज माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी अपक्ष दाखल केलेलं नामांकन शेवटच्या दिवशी घेतलं मागे। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू भूमिका केली स्पष्ट। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने वाद। हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी घेतली मागे। 27 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळेल। एकनाथ शिंदेंनी केलेलं काम जनता विसरली नाही। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध। बारामती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण। लातूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी 40,399 मतदारांची वाढ। बदलापूरमध्ये शिवसेनेने खातं उघडलं। शिवसेनेच्या शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड। बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसे उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशाची अट, तर अंबरनाथमध्ये कोणतीही अट नाही। दोन्ही शहरांमध्ये विरोधी भूमिका का, सवाल उपस्थित। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला पहिला झटका। सिल्लोडच्या भाजपाच्या उमेदवारांचं अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळलं। भाजपाची नाचक्की झाल्याची सिल्लोडमध्ये चर्चा। हिंगोलीत भाजपाला सलग तिसरा धक्का। भाजपचे अधिकृत उमेदवार गजानन सोनुळे या उमेदवाराने वॉर्ड क्रमांक 17 अ मधून घेतली माघार। साधना महाजन यांची चौथ्यांदा नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांचे मानले आभार। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे आजोबा आणि 21 वर्षांचा नातू एकाच वेळी निवडणूक रिंगणात। आजोबा भाजपाचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ, तर नातू राज्यातील सर्वात तरुण उमेदवार। रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला। महायुतीकडून श्रुती ताम्हणकर तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार हुस्न बानो खलिफे रिंगणात। यवतमाळमध्ये निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या सगळे सोयऱ्यांना उमेदवारी। यवतमाळ, पुसद आणि उमरखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळे सोयऱ्यांना उमेदवारी। नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डांबून ठेवलेल्या उमेदवाराची पोलिसांकडून सुटका। नांदेडच्या बिलोली नगर परिषद निवडणुकीतील प्रकार। राज्यातील मुस्लिम समाज भाजपासोबत सोलापुरातील सर्व ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी होतील। ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे यांचा दावा। यवतमाळच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नामांकन छाननीचे चित्र स्पष्ट। दोन्ही शिवसेनेतील 3 उमेदवारांचे नामांकन बाद। 3 प्रभागातील लढतीचे चित्र बदलले। पुण्यात जंगली महाराज रस्ता गोखले रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई। 50हून दुकानं, हॉटेलचे शेड, पथारीवर कारवाई। मुंबईत कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची निविदा अखेर जाहीर। निविदासाठी कंत्राटदारांकडून 32 ते 34% अधिक बोली।
पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची नागरिकांची मागणी. सिंहगड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल, वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी. सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल. अमित ठाकरे उद्या नवी मुंबईत जाऊन पोलीस नोटीस स्वीकारणार. अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करणार. मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या आणखी एका भूखंडाचा लिलाव. वरळीतील पालिकेच्या क्रीडा भवनाची जागा लिलावाने देण्यात येणार. मुंबई पालिका प्रशासनाचा निर्णय. नागपूरमध्ये आजपासून पुढील 4 दिवस महाल परिसरात पुरवठा खंडित. परिसरात भूमिगत वीज वाहिन्याच्या ऊर्जीकरण आणि देखभालीच्या कामासाठी 4 तास वीज बंद राहणार. महारेरा वसुली आदेशाचं पालन न करणाऱ्या विकासकांविरोधात कारवाई होणार. महारेराकडून परिपत्रक जारी. हा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. साताऱ्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार. गुलाल खोबरं उधळत श्री सिद्धनाथाची आणि जोगेश्वरी देवीची म्हसवडमधून लाकडी रथातून मिरवणूक. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. देवनार वरळी परिसरातील हवा वाईट तर माझगावची हवा अति वाईट. मुंबईतील एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक 163 वर इतका. पिंपरी चिंचवड शहरातील शरदनगर आणि दुर्गानगर SRA बिल्डिंग स्कीम आता परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये तुंबलंय मैला मिश्रित सांडपाणी. साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. लोकशाहीचा इम्पॅक्ट. पुणे मनपाच्या आरोग्य विभागातील घोटाळा प्रकरण. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर 100 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू. पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची माहिती. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीकडून पोलिसांना निवेदन. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर घटस्थापनेने चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना. डोंगराळे येथील अत्याचार आणि हत्या झालेल्या चिमुकलीचे आई वडील जबाब नोंदवण्यासाठी चांदवडच्या कोर्टात दाखल. पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा जबाब बंद पाकिटात मालेगावच्या अप्पर सत्र न्यायालयात पाठवण्यात येणार. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी आवश्यक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3659 कोटी रुपयांची मान्यता. दोन 2018 साली भारतीय जवानाला मारहाण करणाऱ्या मीरा रोड येथील हॉटेलवर अखेर हातोडा. मराठी एकीकरण समिती आंदोलनाच्या धास्तीने मीरा भाईंदर महानगरपालिकेची तत्पर कारवाई. मालेगाव वकील संघटनेकडून शांततेचं आवाहन. न्यायालयीन प्रक्रियेतून नक्कीच न्याय मिळेल. आक्रोश सगळ्यांचा अधिकार, मात्र तो शांततेत करावा, वकिलांचं वक्तव्य. मुंबईत IDBI बँकेच्या बाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या आणि वेतन वाढवण्यासंदर्भात मागण्या. महाराष्ट्रात मुख्य न्यायाधीशांना अमर्याद इंधन वापरण्याची मुभा. न्यायाधीशांच्या वापरासाठी असणाऱ्या 4ही वाहनांना आता अमर्याद इंधन वापरता येणार. विधी आणि न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय. आपल्याकडे जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र आहेत. आपण सगळे कागदपत्र देण्यासाठी तयार. पोलीस जबाबात शीतल तेजवानीची माहिती. कुंभमेळ्यासाठी आवश्यक नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3659 कोटी रुपयांची मान्यता. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबरला विवाह सोहळा. नवरदेव पलाश मुछल हे वराड मंडळीसह सांगलीत दाखल. नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातले महापालिका सिडकोचे श्राद्ध. अनेक वर्षांपासून महाराष्ट्र भवनाचे काम रखडल्याने कार्यकर्ते संतप्त. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार केली घोषणाबाजी. पुण्यात 19वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन. संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर टिळेकर यांची निवड. 23 नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडून आयोजन. नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम रखडले. NHAIला सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाची नोटीस. पुढील सुनावणी 18 डिसेंबरला.
छत्रपती संभाजीनगरातील विहा मांडवा आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका 2 वर्षांपासून नादुरुस्त। रुग्णांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा उपयोग। केंद्रातील वाढत्या गैरसोयीमुळे ग्रामस्थ संतप्त। नागपुरातील 75 ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांचा बेमुदत कामबंद आंदोलन। 4 महिन्यांपासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन। मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या प्रकरणी मोर्चातील जमाव संतप्त। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा। न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी। मालेगावच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा नाशिक शहरातही निषेध मोर्चा। काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त। आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी। अहिल्यानगरमध्ये वनविभागाच्या गेटवर खेकडे फेकून प्रहारचं आंदोलन। बिबट्याचे हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी झाल्याचा आरोप करत वनविभागाच्या निषेधार्थ आंदोलन। डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या। खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा। शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेकडून हळहळ व्यक्त। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी महावतनदार मूळ जमीन मालकांची आज चौकशी। शीतल तेजवानेंनी फसवणूक केल्याचा आरोप। खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप। मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाचे बारामतीत संतप्त पडसाद। सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। तहसीलदारांना दिले निवेदन। दिल्लीतील हवा जगात सर्वात विषारी। दिल्लीतील हवेचा निर्देशांक शुक्रवारी 506 एवढा। प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळांमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व क्रीडा स्पर्धा रोखल्या। दिल्ली स्फोटानंतर हरियाणातील अल फलाह विद्यापीठ चांगले चर्चेत। विद्यापीठाच्या चेअरमॅन विरोधात मोठी कारवाई। सिने अभिनेते आणि निर्माते जायद खान यांनी सहपरिवार घेतलं साईबाबांचं दर्शन। साईबाबा संस्थानच्या वतीनं साईंची मूर्ती शॉल देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराड यांनी केला सत्कार। अदानी ग्लोबल इंडोलॉजी कॉन्क्लेव्ह 2025 गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरू। या कार्यक्रमात मजबूत संस्कृती ही स्थिर अर्थव्यवस्था आणि जागतिक नेतृत्वाचा पाया आहे। अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं वक्तव्य। दहशत माजवणारा कुख्यात गुंड टिपू पठाणसह टोळीवर मकोका कारवाई। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।